महाविकास आघाडीच्या गोटातून आताची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर उद्धव ठाकरे मवियाला सोड चिठ्ठी देणार का असा सवाल उपस्थित झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेने एकला चलोरेची भूमिका घेतलेली आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातले संकेत दिले असून मनपा निवडणुका शिवसेना कधीही युती किंवा आघाडीत लढली नाही असं राऊत म्हणालेत। दरम्यान राऊत यांच्या वक्तव्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा महापालिका निवडणुकांमध्ये एकला चोरलीची भूमिका घेणार असल्याचे संकेत त्यांनी एका अर्थाने दिल्याचं समजतंय। स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही, कधीच नाही। कोणताही निर्णय घेताना आम्ही 3 पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ, हे पण तुम्हाला मी सांगतो। आम्ही जो निर्णय घेऊ कोणताही तो घेताना शिवसेना माननीय उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस माननीय शरद पवार साहेब आणि काँग्रेस 3 पक्ष एकत्र बसूनच आम्ही सगळे निर्णय घेऊ, चिंता नसावी। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी रुपाली आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, आपण राऊतांचं वक्तव्य ऐकलं। राऊतांच्या वक्तव्यामुळे असे संकेत मिळत आहेत की आता महाविकास आघाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोडचिठ्ठी देतील आगामी निवडणुकांसाठी। काय अधिकची माहिती आहे? महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जो निकाल स्पष्ट आलेला आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला जे खरं तर जो निकाल स्पष्ट झाला होता त्याच्यानंतर एक मोठा सेटबॅक बसलेला आहे आणि त्याच्यानंतर आता येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका असणार आहेत त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधला प्रत्येक पक्ष हा स्वतंत्रपणे लढेल की काय अशा पद्धतीची चर्चा करता आता सुरू झालेली आहे। थोड्याच वेळापूर्वी जेव्हा संजय राऊत माध्यमांशी बोलत होते तेव्हा त्यांचं एक विधान असं होतं की महानगरपालिका कधीही कोणताही पक्ष युती किंवा आघाडीमध्ये लढलेला नाहीये आणि त्याच्यामुळे येणारी महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती शिवसेना एकटी स्वतः लढणार आहे का, ती महाविकास आघाडीमधल्या 2 मित्र पक्षांना सोबत घेईल का नाही घेणार याबद्दलची चर्चा खरं आता सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। मागच्या अनेक वर्ष महानगरपालिकेवरती आपण बघतो की शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे, शिवसेनेची मजबूत पकड अशी खरं तर मुंबई महानगरपालिकेवरती राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आता शिवसेना महाविकास आघाडीमधल्या इतर 2 मित्र पक्षांना सोबत न घेता एकट्याने खरं तर ही निवडणुकीला सामोरे जाणार आहे का, या माध्यमातून खरं तर ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। याच अनुषंगाने येत्या काही दिवसामध्ये शिवसेनेकडून संजय राऊत असतील किंवा मग उद्धव ठाकरे असतील यांच्याबाबत काही महत्त्वाची निर्णय किंवा घोषणा केली जाते का हे सुद्धा अतिशय पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता विधानसभेच्या निकालानंतर खरं तर प्रत्येकच पक्ष जो आहे तो आता महानगरपालिकेकडे सगळ्यांनी आपले लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊत यांनी केलेलं हे विधान सुद्धा तेवढंच महत्त्वाचं मानलं जात आहे। आता येणाऱ्या दिवसामध्ये हे स्पष्ट होईल की शिवसेना एकट्यानेच खरं तर ही निवडणूक लढणार आहे की नाही आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेमध्ये पुन्हा शिवसेना आपली मुंबईतली ताकद कशी दाखवेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याच अनुषंगाने संजय राऊत यांचं हे विधान तेवढंच महत्त्वाने घेण्याची खर्च करत आहे। नक्कीच धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आता मनपा निवडणुका शिवसेना एकला चलोरीची भूमिका घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान राऊतांनी या संदर्भात वक्तव्य करत सूचक संकेतही दिले आहेत।